हॅलो स्टुडंट्स, यापूर्वीच आपण सॉलिड स्टेट सुरुवात केलेली आहे. सॉलिड स्टेटचा डेन्सिटी कशी काढायची हे आपण पाहिलेलं आहे. डेन्सिटीचं सूत्र तुम्हाला माहिती आहे, मास अपॉन व्हॉल्यूम. मग मास अपॉन व्हॉल्यूम इज इक्वल टू डेन्सिटी. सो डेन्सिटी ऑफ सबस्टन्स वी हॅव ऑलरेडी सीन. तर आता हे क्रिस्टल तयार होताना सम डिफेक्ट्स आर प्रोड्यूस. त्या डिफेक्टचा आज आपल्याला स्टडी करायचा आहे. बट डिफेक्ट म्हणजे काय? तर परफेक्टली ऑर्डर क्रिस्टलाइन परफेक्ट ऑर्डर ऑफ क्रिस्टलाइन सबस्टन्स इज पॉसिबल ओनली ॲट 0 केल्विन. म्हणजेच काय, ॲब्सोल्यूट टेम्परेचरला ही परफेक्ट ऑर्डर असते. परंतु जर टेम्परेचर वाढवलं तर हे परफेक्ट अरेंजमेंट ऑफ क्रिस्टलाइन स्ट्रक्चर इज नॉट पॉसिबल. दॅट मीन्स सम डिफेक्ट्स आर प्रोड्यूस. सो व्हॉट इज मीन बाय फर्स्ट, व्हॉट इज मीन बाय डिफेक्ट? सो डिफेक्ट इज द डिफेक्ट म्हणजे काय? सो फॉल्ट प्रोड्यूस इन अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्यूएंट और इरेग्युलरिटीज produced in arrangement of constituent particle. तर कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल कुठले असतात हे याचं तुम्ही स्टडी केलेलं आहे. कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल कुठे असू शकतं? ॲटम, आयन और मॉलिक्यूल. सो दॅट इज कॉल्ड कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल. That is called, so irregularity produced in arrangement of constituent particle is called as a defect. So defect किती प्रकारचे असतात? तर डिफेक्ट हे 3 प्रकारचे असतात. पॉइंट डिफेक्ट, लाइन डिफेक्ट and plan defect, and third one is a plan defect. Plan defect. This point defect म्हणजे काय? जे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल जे आहेत, तुम्हाला माहिती आहे यापूर्वीच आपण युनिट सेलचा स्टडी केलेला आहे. सो दिस इज अवर युनिट सेल. हियर इज पॉइंट. या कॉर्नरला काय असतो? पॉइंट. पॉइंट म्हणजे काय? पार्टिकल. दॅट मीन्स ॲटम, आयन और मॉलिक्यूल. सो डिफेक्ट इज प्रोड्यूस इन दिस पॉइंट. या पॉइंटमध्ये जर डिफेक्ट निर्माण झाला तर त्याला म्हणायचं पॉइंट डिफेक्ट. लाइन डिफेक्ट म्हणजे काय? ही अशी या पद्धतीने परफेक्ट अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स होत असतात. युनिट सेलचं परफेक्ट अरेंजमेंट होत असतं, त्याला म्हणायचं. जर या लाइन मध्ये जर डिफेक्ट आला तर त्याला म्हणायचं लाइन डिफेक्ट. आणि प्लॅन डिफेक्ट. प्लॅन डिफेक्ट म्हणजे काय? तर काही प्रॉपर्टीज इंट्रोड्यूस करायचेत आपल्याला. त्या क्रिस्टलाइन सबस्टन्स मध्ये काही प्रॉपर्टीज इंट्रोड्यूस करायचे, त्यावेळेला आपण तो परफेक्ट प्लॅन केलेला असतो, त्याला म्हणायचं प्लॅन डिफेक्ट. सो we are not discussing about here in this chapter, we are not discussing about the line defect and plan defect. We have studied of point defect. मग हे point defect किती प्रकारचे असतात? परत हे point defect असतात stoichiometric defect, non stoichiometric defect and impurity defect. stoichiometric defect, non-stoichiometric defect and a impurity defect. Third one is a impurity defect. Impurity defect. हे stoichiometric defect म्हणजे जो केमिकल फॉर्म्युला जो आहे, फॉर एक्झाम्पल पाणी कुठलंही असलं, समुद्रातलं असलं किंवा नदीतलं असलं, तळ्यामधलं असलं, तरी त्याचा फॉर्म्युला चेंज होत नाही. दॅट इज सेम. दॅट इज H2. मग ते म्हणजे काय? केमिकल फॉर्म्युला इज रिमेन सेम. केमिकल फॉर्म्युला कुठलंही पाणी असो, केमिकल फॉर्म्युला हा रिमेन सेम असतो. सो स्टोशियोमेट्रिक डिफेक्ट, सो स्टोशियोमेट्री रिमेन सेम. त्यांची काय आहे? स्टोशियोमेट्री जी आहे, केमिकल फॉर्म्युलेची स्टोशियोमेट्री ही सेम राहते, त्याला म्हणायचं स्टोशियोमेट्रिक डिफेक्ट. दॅट इज द रेशो ऑफ कटायन अँड एनायन इज रिमेन सेम. द रेशो ऑफ कटायन अँड एनायन रिमेन सेम, दॅट इज कॉल्ड स्टोशियोमेट्रिक डिफेक्ट. सो कटायन टू
anion, sorry, the ratio of cation to anion ratio is same. That is cation to anion ratio remains same. That is, for example, आपण जर घेतलं मॅग्नेशियम ऑक्साइड म्हणजे काय, मॅग्नेशियम 1:1 या पद्धतीनेच तो रिएक्ट होतो. फॉर एक्झाम्पल सोडियम आपल्याला किती लागणार आहे, 2 लागणार आहेत ऑक्सिजन बरोबर करायला. म्हणजे काय, हा रेशो आहे, हा रेशो केमिकल फॉर्म्युला आहे. सोडियम ऑक्साइडचा केमिकल फॉर्म्युला हा असा असणार आहे, मॅग्नेशियम ऑक्साइडचा फॉर्म्युला हा असा असणार आहे. म्हणजे काय, केमिकल फॉर्म्युला जो त्या सबस्टन्सचा ठरवलेला आहे तो रिमेन सेम असतो. That is called the stoichiometric defect. So stoichiometric defects are again classified as, हे stoichiometric defect परत क्लासिफाय होत असतात. vacancy defect, self interstitial defect, त्यानंतर शॉर्टकी डिफेक्ट आणि फ्रिंकल डिफेक्ट. या पद्धतीने 4 प्रकारचे डिफेक्ट्स असतात. फ्रिंकल डिफेक्ट म्हणजे stoichiometric defect is again classified as a vacancy defect, self interstitial defect, Schottky defect and a Frenkel defect. या पद्धतीने रूपांतर होत असतं. नॉन स्टोशियोमेट्रिक डिफेक्ट कशामध्ये रूपांतर होत असतात, तर नॉन स्टोशियोमेट्रिक डिफेक्ट मध्ये आपण non-stoichiometric defect, the metal excess defect and metal deficient defect. Metal excess defect and metal deficient defect. Metal deficient defect. या पद्धतीने येतात नॉन स्टोशियोमेट्रिक डिफेक्ट. Impurity defect is again classified as substitutional impurity defect and interstitial impurity defect. Substitutional impurity defect and interstitial defect. Interstitial impurity defect. मग आपल्याला हा डिफेक्ट हा कधी नसतो, क्रिस्टल मध्ये डिफेक्ट कधी नसतो. ॲट ॲब्सोल्यूट टेम्परेचर डिफेक्ट इज नॉट पॉसिबल. म्हणजे 0 केल्विनला डिफेक्ट नसतो, क्रिस्टल मध्ये डिफेक्ट नसतो. परंतु ड्युरिंग क्रिस्टलायझेशन प्रोसेस मध्ये जर आपण फास्ट कूलिंग केलं तर त्याच्यामध्ये काही डिफेक्ट्स तयार होतात. तरी आणि तसेच कधी कधी काय होतं की आपल्याला काही डिफेक्ट प्रोड्यूस करायचे असतात, प्लॅन करून प्रोड्यूस करायचे असतात, त्यावेळेला त्याच्यामध्ये डिफेक्ट तयार केले जातात. सो डिफेक्ट मीन्स व्हॉट, टेम्परेचर वाढेल तसं डिफेक्ट तयार व्हायला लागतात. मग डिफेक्ट म्हणजे काय, तर डिफेक्ट म्हणजे irregularities produced in arrangement of points is called as arrangement of particle. Irregularity produced in arrangement of a point is called as a defect. Defect is classified as a point defect, line defect and plan defect. This point defect is, that means arrangement of particles. Particleच्या arrangement मध्ये जर defect तयार झाला तर त्याला म्हणायचं point defect. Line defect, defect in line and plan defect. Particular properties produce करण्यासाठी ज्या वेळेला defect तयार केला जातो that is called as a plan defect. या चॅप्टर मध्ये आपल्याला फक्त point defect डिस्कस करायचा आहे. या चॅप्टर मध्ये आपल्याला point defect डिस्कस करायचा आहे. This point defect is classified as a stoichiometric defect, non-stoichiometric defect and impurity defect. This stoichiometric defect, that means that chemical formula cation to anion ratio is same as shown in chemical formula. That defect is called as a stoichiometric defect. Then stoichiometric defect is again classified as a vacancy defect, self-interstitial defect, Schottky defect and Frenkel defect. So these are the total 4 are the stoichiometric defect. Then non-stoichiometric defect, त्याच्यामध्ये काय असतं, रेशो ऑफ cation to anion in compound, in crystal. The ratio of cation to anion is changed. हा चेंज होत असतो.
त्याला म्हणायचं नॉन स्टोशिओमेट्रिक डिफेक्ट. तर असं क्रिस्टल, त्या क्रिस्टलमध्ये डिफेक्ट तयार आहे, परंतु त्यांचा जो रेशो आहे कटायन टू एनायन रेशो इज नॉट सेम ॲज शोन इन केमिकल फॉर्म्युला, दॅट इज कॉल्ड अ नॉन स्टोशिओमेट्रिक डिफेक्ट. मग हे नॉन स्टोशिओमेट्रिक डिफेक्ट सुद्धा दोन प्रकारचे पडतात. सो मेटल एक्सेस डिफेक्ट अँड मेटल डेफिशियंट डिफेक्ट. आपण हे प्रत्येक स्टेप वाईज एक एक डिफेक्ट बघणारच आहोत. सो इम्प्युरिटी डिफेक्ट, नेक्स्ट इज अ इम्प्युरिटी डिफेक्ट. काही जे इम्प्युरिटी डिफेक्ट, काही मेटल असे असतात की ते मेटल इज सबस्टिट्यूटेड बाय अनदर मेटल. काही प्रॉपर्टी इंट्रोड्यूस करायची आपल्याला त्या मेटलमध्ये. मग अशा वेळेस आपल्याला काय केलं जातं, जो होस्ट इलेमेंट आहे, होस्ट मेटल जो आहे त्यातला एखादा ॲटम रिप्लेस बाय अनदर मेटल ॲटम, हे त्याला म्हणायचं इम्प्युरिटी. इम्प्युरिटी म्हणजे काय, स्मॉल अमाऊंट ऑफ सबस्टन्स विच इज ॲडेड इन दॅट कंपाऊंड. आपण समजा साखर आणि शेंगदाणे ठेवले, तर शेंगदाणे थोडेच टाकलेत, आपण 5-6 शेंगदाणे टाकलेत आणि साखर सपोज एक पाव किलो वगैरे असेल किंवा अर्धा किलो असेल आणि त्याच्यात एक 10-12 शेंगदाणे पडले, तर आपण त्या मिक्सचरला शेंगदाणे म्हणत नाही, आपण त्याला म्हणतो साखर. मग त्या पद्धतीने इम्प्युरिटी डिफेक्टमध्ये सुद्धा जो मेन कॉन्स्टिट्युएंट आहे त्याचंच नाव असतं. सो इम्प्युरिटी डिफेक्ट, इम्प्युरिटी म्हणजे काय, स्मॉल अमाऊंट ऑफ सबस्टन्स विच इज ॲडेड इन दॅट होस्ट कंपाऊंड. So impurity is divided into substitutional impurity defect, substitutional impurity defect and interstitial impurity defect. आता आपण हे स्टेप वाइज डिस्कस करणार आहे. वेकन्सी डिफेक्ट, सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट, शॉर्टकी डिफेक्ट आणि फ्रिंकल डिफेक्ट. So first vacancy defect. First is a vacancy defect. आपण हे कंपॅरेटिव्ह स्टडी करूया म्हणजे आपल्याला छान लक्षात राहील. सो vacancy defect, vacancy defect, vacancy defect, then self interstitial defect, self interstitial defect, Schottky defect, आणि लास्ट फ्रिंकल डिफेक्ट, आणि लास्ट आपलं फ्रिंकल डिफेक्ट. सर्वप्रथम आपण बघूया त्यांची डेफिनेशन. आपण सर्वप्रथम त्यांची डेफिनेशन बघूया. तर या डेफिनेशन मध्ये हा डिफेक्ट, वेकन्सी डिफेक्ट आणि सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट हे कशामध्ये सापडतात, तर नॉन आयनिक कंपाऊंड मध्ये सापडतात. नॉन आयनिक कंपाऊंड मध्ये सापडतात. आयनिक कंपाऊंड म्हणजे काय, कटायन आणि एनायन असतात ते आयनिक कंपाऊंड, आणि ज्यांच्यामध्ये कटायन एनायन नसतात त्याला म्हणायचं नॉन आयनिक कंपाऊंड. नॉन आयनिक कंपाऊंड. आता आपण त्याचं हे करूया, डेफिनेशन बघूया. सो सम प्लेसेस व्हेकन्सी डिफेक्ट, व्हेकन्सी म्हणजे काय, वेकंट पोझिशन. व्हेकन्सी म्हणजे काय, वेकंट पोझिशन. सो सम प्लेसेस ऑफ द क्रिस्टल रिमेन वेकंट, सम प्लेसेस ऑफ कटायन अँड एनायन. फॉर एक्झाम्पल या पद्धतीने आहे 4 1 2 3 4 1 2 3 4. आता इथे कटायन, ओके, आपल्याला हे कशामध्ये दाखवायचं आहे, नॉन आयनिक कंपाऊंड मध्ये दाखवायचं. मग आपल्याला फक्त ॲटम किंवा मॉलिक्यूल दाखवायचं आपल्याला. सो सम प्लेसेस रिमेन व्हेकंट म्हणजे प्लेस रिमेन व्हेकंट झाली. सो सम इन फॉर्मेशन ऑफ अ क्रिस्टल सम प्लेसेस रिमेन व्हेकंट, दॅट इज कॉल्ड वेकन्सी डिफेक्ट. So during the formation of a crystal, some places or some particles are absent at their position or remain vacant. Some
are absent at their particular पोझिशनला तो ॲब्सेंट असतो. म्हणजे वॅकन्सीज आर क्रिएटेड ॲट पर्टिक्युलर पोझिशन. इथे वॅकन्सी तयार झाली, सपोज इथे पण वेकंट आहे, म्हणजेच काय वॅकन्सी डिफेक्ट. आता पार्टिकल रिमेन ॲब्सेंट ॲट देअर पर्टिक्युलर पोझिशन, दॅट इज कॉल्ड एज अ वॅकन्सी डिफेक्ट. मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला बघा, हे पूर्वी असं होतं, हे पूर्ण भरलेले आहे. आता काय केले आपण, ॲटम ॲब्सेंट केला. त्याची व्हॉल्यूम जी डेन्सिटीवर काय इफेक्ट होतो हे आपल्याला बघायचं आहे. डेन्सिटी व्हॉल्यूम तेवढीच आहे, परंतु आता काय मास जरा कमी झाला. सो मास अपॉन व्हॉल्यूम इज द डेन्सिटी. व्हॉल्यूम सेम, मास कमी झाला म्हणजे डेन्सिटी डिक्रीज झाली. डेन्सिटी कशी झाली, डिक्रीज झाली. In vacancy defect, density of crystal is decreases. Now, कसे डायग्राम असेल की आपल्याला हे तुम्हाला दाखवलं मी. हे या पद्धतीने ॲटम्स अरेंज केलेले आहे आणि त्याच्या पोझिशनला तो ॲटम नाही, रिमेन व्हेकंट, पोझिशन रिमेन व्हेकंट. वॅकन्सीज आर क्रिएटेड इन केस ऑफ वॅकन्सी डिफेक्ट. सो सेकंड पॉइंट त्याच्यामध्ये आपल्याला एक्सप्लेन करायचा असतो कुठला, डेन्सिटीचा. डेन्सिटी डिक्रीज होत असते आणि ते कसे नॉन आयनिक कंपाऊंड मध्ये होत असतात या पद्धतीने. देन सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट मध्ये काय होतं, तर सेल्फ इंटरस्टिशियल, सो सम ॲटम्स एंटर टू इंटरस्टिशियल पोझिशन. समजा आपला हा क्रिस्टल आहे, हे परफेक्ट अरेंजमेंट ऑफ क्रिस्टलाइन स्ट्रक्चर आहे. तर सम ॲटम्स एंटर टू इंटरस्टिशियल पोझिशन, म्हणजे कुठे वॉइड पोर्शन मध्ये. म्हणजे हे परफेक्ट अरेंजमेंट आहे आणि आता छोटा ॲटम और कटायन्स एंटर टू इंटरस्टिशियल पोझिशन, दॅट इज कॉल्ड interstitial defect. Some cation or some atoms or particle goes to interstitial position, that is called void, that is called interstitial defect, that is called self interstitial defect. Some particles enter to or goes to or occupy interstitial site, interstitial sites of crystal is called self interstitial defect. आता हे कशामध्ये सापडतात, तर नॉन आयनिक कंपाऊंड मध्ये. यापूर्वीच आपण आयनिक कंपाऊंड, नॉन आयनिक कंपाऊंड पाहिलेलं आहे. तर हे कशामध्ये सापडतं, नॉन आयनिक कंपाऊंड मध्ये. आता इथे बघा, हे पूर्वीचं स्ट्रक्चर होतं इन ॲब्सेन्स ऑफ दिस एक्स्ट्रा पार्टिकल या पद्धतीने. त्यानंतर हे इथे एक्स्ट्रा पार्टिकल आले म्हणजे काय झालं, मास वाढलं आणि व्हॉल्यूम रिमेन सेम. म्हणजे डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. व्हॉल्यूम रिमेन सेम आहे परंतु मास वाढलं म्हणजे डेन्सिटी कशी झाली, इनक्रीजेस. डेन्सिटी कशी झाली, इनक्रीजेस. डेन्सिटी इनक्रीजेस. इन दिस केस डेन्सिटी इनक्रीजेस. त्यानंतर आपण बघणार आहे शॉर्टकी डिफेक्ट. या शॉर्टकी डिफेक्ट मध्ये आपल्याला काय होतं, तर आपण सर्वप्रथम आपण काय बघायचं, शॉर्टकी डिफेक्ट कशामध्ये सापडतो, तर नॉन आयनिक कंपाऊंड मध्ये, आयनिक कंपाऊंड मध्ये. शॉर्टकी डिफेक्ट कशामध्ये सापडतात, शॉर्टकी डिफेक्ट कशामध्ये सापडतात, तर आयनिक कंपाऊंड मध्ये. कशामध्ये सापडतात, आयोनिक कंपाऊंड मध्ये. सेम ट्रिंकल डिफेक्ट सुद्धा कशामध्ये सापडतो, आयनिक कंपाऊंड मध्ये सापडतो. ट्रिंकल डिफेक्ट इज सिमिलर टू दॅट ऑफ इंटरस्टिशियल डिफेक्ट आणि शॉर्टकी डिफेक्ट इज सिमिलर टू दॅट ऑफ वॅकन्सी डिफेक्ट. सिमिलर टू दॅट ऑफ वॅकन्सी डिफेक्ट. म्हणजे शॉर्टकी डिफेक्टची आपण डायग्राम आधी बघूया. तर शॉर्टकी डिफेक्ट मध्ये आता हे कशामध्ये सापडतात, आयनिक कंपाऊंड मध्ये सापडतात. मग आपल्याला काय दाखवायचं, आता कटायन एनायन, कटायन एनायन,
करायचे कटायन एनायन, कटायन एनायन. आता इथे एनायन, कारण इथे शेजारी कटायन आहे म्हणून आपल्याला इथे एनायन दाखवायला लागेल. हे क्रिस्टल झालं विदाउट डिफेक्ट. हे क्रिस्टल कसं झालं? विदाउट डिफेक्ट झालं. आता शॉर्टकट इफेक्ट मध्ये काय होतं? कटायन अँड एनायन absent at their position, म्हणजे remain absent at their position. Vacancies are created, removed from their position. समजा हा एनायन काढला मी आणि अजून एखादा कटायन काढणार आता मी. So the number of cation and anion, vacancies are created. The number of cation and anion remain absent at their position. So the cation and anion removed from crystal lattice. The cation and anion removed from crystal lattice is called as a Schottky defect. So definition: the cation and anion remain absent, removed from the crystal lattice. Crystal lattice. So the cation and anion, हे बघा इथे आपल्याला हे anion cation, anion इथे cation पाहिजे होता तो ऍब्सेंट केलेला आहे आणि इथे ऍब्सेंट केलेला आहे, anion ऍब्सेंट केलेला आहे. इथला cation आणि इथला anion रिमूव्ह केलेला आहे. म्हणजेच काय? डिफेक्ट कसं प्रोड्यूस तयार होतो? cation and anion remain absent at their position and vacancies is created. That type of defect is called as a Schottky defect. या Schottky defect कशामध्ये सापडतो? आयनिक कंपाऊंड मध्ये सापडतो. त्याची डायग्राम कशी राहील आपली? या पद्धतीने. आता डेन्सिटीवर काय प्रभाव होतो आपण ते बघायचंय, कारण ह्याच्यामध्ये मेनच पॉइंट डिस्कस करायचे आपल्याला. Schottky डिफेक्ट मध्ये काय? डेफिनेशन काय? डेन्सिटी काय? कुठल्या टाइप मध्ये सापडतो आणि त्याची डायग्राम. आता डेन्सिटीवर इफेक्ट काय होणार आहे? इथं cation and anion म्हणजे मास गेलंय निघून. cation had some mass, anion had some mass, म्हणजे मास ऑफ कंपाऊंड कमी झालं, मास ऑफ क्रिस्टल कमी झालं, परंतु व्हॉल्यूम रिमेन सेम. म्हणजेच काय? डेन्सिटी डिक्रीजेस. डेन्सिटीवर इफेक्ट कसा होतो? डेन्सिटी डिक्रीजेस. तर हे Schottky डिफेक्ट बद्दल आपण डिस्कस केलेलं. Schottky डिफेक्ट त्यानंतर आपल्याला येतो तो फ्रिंकल डिफेक्ट. आता हा Schottky डिफेक्ट हा Schottky defect. Now sometime here the density decreases. कधी कधी काय होतं? या Schottky defect मध्ये आपल्याला असा पण प्रकार सापडतो. The cation and anion removed from the crystal, म्हणजे crystal points and occupy some other points. त्या पोझिशनला ते निघून जातात आणि दुसऱ्या ठिकाणी ते अरेंज होतात. सपोज इथे हा अरेंज झाला, हा अरेंज इथे झाला आणि anion इथे अरेंज झाला. म्हणजे cation and anion leave their position, leave from their position and occupy some interstitial site. म्हणजे हे Schottky defects are of two types. दोन टाइपचे Schottky defect असतात. एक तर the cation and anion remain absent at their position. हा एक टाइपचा डिफेक्ट झाला. त्यावेळेला काय होते? डेन्सिटी डिक्रीज होते. कशामध्ये सापडतं? आयनिक कंपाऊंड मध्ये सापडतो. आणि दुसऱ्या टाइपचा Schottky डिफेक्ट कसा असतो? cation and anion from their position removed and occupy some other position, that is called as a that is also called as a Schottky defect. मग या Schottky defect मध्ये याच्यामध्ये डेन्सिटीवर फरक पडत नाही. डेन्सिटी रिमेन सेम. डेन्सिटीवर इफेक्ट होत नाही, डेन्सिटी रिमेन सेम असते, त्याच्यामध्ये डेन्सिटीवर इफेक्ट होत नाही. परंतु जे आधी आपण इथे डिस्कस केलेले आहेत त्याच्यामध्ये डेन्सिटीवर इफेक्ट होतो. परंतु जर cation and anion remain absent at their position and occupy some other position, that time density remains same. तर फ्रिंकल डिफेक्ट, हा फ्रिंकल डिफेक्ट कशामध्ये सापडतो? तर परत तो सुद्धा आयनिक कंपाऊंड मध्ये सापडतो. मग आपण डायग्राम बघूया. फ्रिंकल डिफेक्ट मध्ये काय होतं?
cation and anion extra cation and anions are introduced. Wrinkle defect मध्ये काय होतं? Cation and anion occupy some extra interstitial site. काय होते? Cation and anion occupy interstitial site of the crystalline solid. Occupy interstitial site of crystalline solid. Positive, negative, positive, negative, negative, positive, negative, positive. So in case of wrinkle defect मध्ये some crystals, some cation and anion occupy the interstitial site that is called as a wrinkle defect. So some during the formation of a crystal, some cation or some ions म्हणले की दोन्ही येतात. Cation and anion occupy interstitial site. interstitial मध्ये कुठली तर void portion. interstitial म्हणजे काय? void म्हणजे काय? मोकळी जागा. तर त्या क्रिस्टल मध्ये जी मोकळी जागा आहे तिथं हे cation हे जाऊन बसतात. तर त्याला काय? that is called as interstitial site of crystal or crystalline lattice, that is called as a wrinkle, and that type of defect produced in that compound that is called as a wrinkle defect. आता आपल्याला विचार करायचा डेन्सिटी वर त्याचा काय प्रकार होतो. सो डेन्सिटी वर काय इफेक्ट होतो. सो in that the density increases, extra cation and anion is introduced in that crystal and hence density increases. आता हा wrinkle defect कशामध्ये सापडतो? आयनिक कंपाऊंड मध्ये. तर आपण परत एकदा समराइज करूया. सो दी स्टोशियोमेट्रिक डिफेक्ट म्हणजे काय? त्यांचा स्टोशियोमेट्रिक डिफेक्ट. त्या स्टोशियोमेट्रिक डिफेक्ट मध्ये काय होतं? केमिकल फॉर्म्युला हा सेम राहतो, हा चेंज होत नाही. दी cation and anion or atomic atoms remain same as shown in chemical formula. That type of defect is called as a stoichiometric defect. मग ते stoichiometric defect हे चार प्रकारचे असतात. vacancy defect, self interstitial defect, Schottky defect and wrinkle defect. तर त्याच्यापैकी पहिल्यांदा आपण बघितलेला आहे vacancy defect and self interstitial defect. हे दोन्ही डिफेक्ट कशामध्ये सापडतात? नॉन आयनिक कंपाऊंड मध्ये सापडतात. vacancies are created, the particle remain absent, the atoms atom or molecule remain absent at their position, that is called as a vacancy defect. absence वाढल्यामुळे त्याच्यात काय होते? व्हॉल्यूम तेवढीच राहते परंतु मास कमी झाल्यामुळे डेन्सिटी ही डिक्रीज होते. त्यानंतर सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट हा सुद्धा कशामध्ये सापडतो? आपल्याला नॉन आयनिक कंपाऊंड मध्ये सापडतं. नॉन आयनिक बघा या सेल्फ इंटरस्टिशियल पोझिशन, इंटरस्टिशियल atoms or molecules enter to occupy the interstitial position. इंटरस्टिशियल म्हणजे void portion मध्ये हे पार्टिकल जातात. त्यामुळे काय होतं? एक्स्ट्रा मास वाढतं आणि म्हणून काय होतं? डेन्सिटी ही वाढते. हे दोघं कशामध्ये सापडतात? नॉन आयनिक कंपाऊंड मध्ये. तर शॉटकी डिफेक्ट आणि wrinkle डिफेक्ट हे कशामध्ये सापडतात? आयनिक कंपाऊंड मध्ये सापडतात. तर शॉटकी डिफेक्ट म्हणजे काय? तर आपण हे डायग्रामॅटिकली समजून घेऊया. शॉटकी डिफेक्ट आणि wrinkle डिफेक्ट हे दोन्ही डिफेक्ट हे आयनिक कंपाऊंड मध्ये सापडतात. आणि मग हे शॉटकी डिफेक्ट म्हणजे काय? इथे आपण डायग्राम मध्ये बघूया. cation anion some cation and anion are remain vacant at their position. That type of defect is called as a Schottky defect. And there Schottky defects are two types. The cation and anion remain absent at that particular site and occupy, these cation and anion occupy some other position. That is called as a Schottky defect again. Now, in this case, these cation leave from their position and occupy some other position. That time there is no effect on density. परंतु remain absent, जर absentच राहिला त्याच्या पोझिशनला तर त्याला म्हणायचं त्यावेळेला तो सुद्धा काय असा डिफेक्ट आहे? शॉटकी डिफेक्टच आहे. परंतु त्यावेळेला डेन्सिटीवर काय इफेक्ट होतो की डेन्सिटी ही कमी होते. आणि wrinkle डिफेक्ट मध्ये काय होत आहे?
दी कटायन अँड एनायन लीव्ह फ्रॉम देअर पोझिशन एक्स्ट्रा कटायन अँड एनायन त्याच्यामध्ये एंटर होतात. वाईड पोर्शनमध्ये एक्स्ट्रा कटायन अँड एनायन एंटर होतात, त्यावेळेला आपण त्याला काय म्हणायचं, फ्रिंकल्ड इफेक्ट. पण त्याच्यामध्ये काय होते बघा, मास वाढलेला आहे, म्हणजेच काय, मास जर वाढलं, व्हॉल्यूम तेवढीच राहिली तर डेन्सिटी ऑटोमॅटिकली वाढते. तर आपल्याला हे शॉर्टकिल इफेक्ट आणि फ्रिंकल्ड इफेक्ट हे शॉर्ट नोट साठी आपल्याला इम्पॉर्टंट असतात. सो शॉर्ट नोट कॅन बी आस्क्ड ऑन दिस टॉपिक. सो आपण ते अजून एकदा थोडेसे अजून एक्स्ट्रा डिस्कस करूया. सो देअर कटायन अँड एनायन, आपल्याला त्याच्यामध्ये काय बघायचं, आता आपण त्याच्यामध्ये एक्झाम्पल आणि इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी हे दोन पॉइंट्स बघायचे. कुठले पॉइंट्स बघायचे, एक्झाम्पल अँड इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी ऑर नॉट. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑर न्यूट्रलिटी मेंटेन झाली आहे का नाही ते चेक करायचं. न्यूट्रलिटी या दोन गोष्टी बघायच्या. कंडक्टिव्हिटी, दॅट इज कॉल्ड कंडक्टिव्हिटी, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आहे का नाही, किंवा काय इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी आहे का, आणि एक्झाम्पल आणि कोऑर्डिनेशन नंबर. आणि काय बघायचे आपल्याला, कोऑर्डिनेशन नंबर, हे एक्स्ट्रा पॉइंट्स बघायचे. सो कोऑर्डिनेशन नंबर, एक्झाम्पल अँड इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी हे तीन पॉइंट्स एक्स्ट्रा आपण, कारण शॉर्टकिट इफेक्ट सेपरेटली, शॉर्टकिट इफेक्ट किंवा फ्रिंकल्ड इफेक्ट हे सेपरेटली आपल्याला विचारू शकतात. यापूर्वी आपण जे वॅकन्सी डिफेक्ट आणि सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट जे बघितले त्याच्यावर आपल्याला शॉर्ट नोट विचारणार नाही मे बी, परंतु शॉर्टकिट इफेक्ट आणि फ्रिंकल्ड इफेक्ट हे दोन्ही डिफेक्ट महत्त्वाचे आहेत. तर सो शॉर्टकिट इफेक्ट मध्ये काय होतं, सो कटायन अँड एनायन रिमूव्ड from their site and remain absent. The cation and anion sometimes it occupies some other position. परंतु दुसरा पण डिफेक्ट काय त्याच्यामध्ये, the cation and anion remain absent at their position. That is called the shortcut defect. Their density वर काय इफेक्ट होतो, so density decreases आणि आयनिक कंपाऊंड हे कशामध्ये सापडतं, आयनिक कंपाऊंड मध्ये. आता आपल्याला याच्यामध्ये कोऑर्डिनेशन नंबर हा पॉइंट एक्सप्लेन करायचा आहे. तर कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय, हा जो कटायन आहे तो कटायन किती ॲटम्सनी घेरलेला आहे, दॅट नंबर ऑफ ॲटम्स, इट टचेस टू हाऊ मेनी नंबर ऑफ ॲटम्स. त्याच्यावरून आपल्याला काय कळणार आहे, कोऑर्डिनेशन नंबर. सो कोऑर्डिनेशन नंबर इज हाय बिकॉज the number of cation and anion, the comparable size जे आहे cation to anion ratio ही कशी असणार आहे, युनिटी, जनरली युनिटी असणार आहे. म्हणजेच काय, त्यांची साईज ही कंपॅरेबल असणार आहे, जवळजवळ इक्वल असणार आहे. आणि त्याच्यामुळे जो कटायन जो आहे त्याला कवर्ड बाय नंबर ऑफ एनायन्स, दॅट नंबर मे बी हाय. आणि म्हणून कोऑर्डिनेशन नंबर या केसमध्ये कसा येतो, हाय. कारण का, दी कटायन अँड एनायन हॅव अ कंपॅरेबल साइज. इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी, आता कटायन आणि एनायन दोन्ही लीव्ह झाले, कटायन लीव्ह झालाय, एनायन लीव्ह झालाय फ्रॉम देअर साइड, दोन्ही लीव्ह झाले. एकच लीव्ह होतो असं नाही, दोन्ही बाहेर पडलेले आहेत. म्हणजे इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी जे आहे, कंडक्शन, इलेक्ट्रिकल कंडक्शन ते होतच असणार आहे. कारण त्याच्यामध्ये काय होणार आहे, दी कटायन अँड एनायन लीव्ह फ्रॉम देअर पोझिशन. म्हणजे काय, दी एक कटायन गेला, दुसरा पण एनायन पण गेलाय, म्हणजे त्याची न्यूट्रलिटी, इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी ही मेंटेन आहे. या टाइपचे डिफेक्ट कुठल्या एक्झाम्पल मध्ये सापडतात, शक्यतो अल्कली मेटल, म्हणजे फर्स्ट ग्रुपचे जे इलेमेंट्स आहेत, सोडियम, पोटॅशियम या टाइपचे, सोडियम, पोटॅशियम आणि इकडचा हा क्लोराईड वगैरे, त्यांची साईज कशी पाहिजे आपल्याला, कंपॅरेबल, जवळजवळ नियरली सेम पाहिजे. म्हणजे सोडियम क्लोराईड, पोटॅशियम क्लोराईड या केसेसमध्ये तो काय सापडतो, पोटॅशियम क्लोराईड, सिल्वर क्लोराईड. मग याचे एक्झाम्पल, शॉर्टकिट इफेक्टचे आपल्याला एक्झाम्पल काय सांगता येतील, सिल्वर क्लोराईड, पोटॅशियम क्लोराईड, सोडियम क्लोराईड यामध्ये आपल्याला शॉर्टकिट इफेक्ट सापडतो. तर सिल्वर ब्रोमाइड मध्ये दोन्ही टाइपचे डिफेक्ट सापडतात. सिल्वर ब्रोमाइड मध्ये शॉर्टकिट इफेक्ट आणि फ्रिंकल्ड इफेक्ट हे दोन्ही डिफेक्ट सापडतात. तर हे त्याचे एक्झाम्पल झाले.
फ्रिंकल्ड इफेक्ट बघायचा. फ्रिंकल्ड इफेक्ट मध्ये काय, some ions occupy cation and anion occupy some interstitial position. Some cation and anion occupy interstitial position. That type of defect is called as a Frinkel defect. Density वर काय increase, density कशी होतीये, density वाढते. कशामध्ये सापडतो, आयनिक कंपाऊंड मध्ये सापडतो. डायग्राम कशी हे आपण बघितलं. आता इथे काय होतं, the ions anion is bigger than cation. काय होतं इथे, anion is bigger than cation, म्हणजे cation छोटा आहे. cation कसा आहे, छोटा आहे. आणि anion ची साईज मोठी आहे. anion ची साईज मोठी आहे, म्हणजे याचा अर्थ बघा, हा जो जर बारीक cation असेल आणि anion जर मोठा झाला तर दी कोऑर्डिनेशन नंबर हा कमी येतो. सो इन केस ऑफ फ्रिंकल डिफेक्ट कोऑर्डिनेशन नंबर इज लो. कोऑर्डिनेशन नंबर कसा येतो, लो येतो. कारण काय, cation ची साईज ही कमी आहे anion पेक्षा, then it maintain the electrical neutrality. cation and anion remain there in the crystal. crystal मध्येच आहे, पण ते occupy some other position. void portion मध्ये ते जाऊन बसतात, interstitial position मध्ये ते जाऊन बसतात. पण ते काय बाहेर एकच बाहेर पडलाय, cation बाहेर पडलाय किंवा anion बाहेर पडलाय अशी केस नाही. तर ते cation आणि anion त्याच्यामध्येच आहे, पण ते ऑक्युपाय द इंटरस्टिशियल पोझिशन. म्हणजेच काय, दे मेंटेन द इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी. कोऑर्डिनेशन नंबर कसा लो असतो, कारण हे आत्ताच आपण बघितलं की साइज ऑफ cation इज स्मॉल अँड हेन्स द नंबर ऑफ anion आर रिड्यूस. म्हणजेच काय, हाऊ मेनी नंबर ऑफ anions covered by the cation, that number is called as a coordination number. तो कसा असणार आहे, लो असणार आहे. एक्झाम्पल आपल्याला काय सांगता येतील की ज्या केसेस मध्ये साइज ऑफ कटायनचा विचार केला जाईल. साइज ऑफ कटायन फॉर एक्झाम्पल झिंक सल्फाइड, त्याच्यामध्ये काय होतं की झिंकची साइज कमी असते आणि सल्फरची साइज मोठी असते. मग या टाइपचा फ्रिंकल डिफेक्ट इज ऑब्झर्व इन केस ऑफ झिंक सल्फाइड, सिल्वर ब्रोमाइड. याच्यामध्ये तो काय सापडतो, सिल्वर आयोडाईड. या केसेस मध्ये काय सापडतो, फ्रिंकल डिफेक्ट सापडतो. आता आपण बघूया इम्प्युरिटी डिफेक्ट. आता आपण बघायचंय इम्प्युरिटी डिफेक्ट. सो इम्प्युरिटी डिफेक्ट, impurity defect is again classified as a two, that is metal excess defect, that is substitutional impurity defect and interstitial impurity defect. Substitutional impurity defect and interstitial impurity defect and interstitial impurity defect. Substitutional impurity defect is again classified into two, किंवा त्याचे दोन एक्झाम्पल आहेत. आपण हे बघूया. तर दोन एक्झाम्पल. सर सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी मध्ये काय होतं, फॉर एक्झाम्पल इन्फॉर्मेशन ऑफ ब्रास. आणि आपल्याला दुसरा एक विचार करायचा आहे, दॅट इज वेकन्सी थ्रू oleovalent ion. Vacancy produced through oleovalent ion. आता ब्रास इम्प्युरिटी म्हणजे काय, स्मॉल अमाउंट ऑफ सबस्टन्स.
इम्प्युरिटी म्हणजे काय? स्मॉल अमाऊंट ऑफ सबस्टन्स विच इज ॲडेड इन दॅट कंपाऊंड. इन मेन कंपाऊंड जो आहे त्याच्यामध्ये आता बघा आपण साखर आणि शेंगदाण्याचं उदाहरण घेतलं तर शेंगदाणे काय झाले? इम्प्युरिटी झाले बिकॉज इट इज इन स्मॉल क्वांटिटी. So it is act as a impurity. So impurity defect is classified as a substitutional impurity defect and interstitial impurity defect. But substitutional impurity defect, substitutional म्हणजे काय? तर याच्याऐवजी दुसरा सबस्टिट्यूट होतो. That is substitutional म्हणजे replacement. So that is called as a substitutional impurity defect in which, for example, the brass. So is arise, this substitution or impurity defect is arise due to the removal of main जो compound जो आहे, due to the removal of main compound remove होतो त्याच्या जागेला due to presence of some impurity. The impurity defect is produced due to presence of some impurities in main compounds. मेन कंपाऊंड म्हणजे काय? मेन जो क्रिस्टल आहे त्याच्यामध्ये सम इम्प्युरिटीज आर ॲडेड. दॅट टाइम इम्प्युरिटी डिफेक्ट इज प्रोड्यूस. सो इम्प्युरिटी डिफेक्ट इज अगेन क्लासिफाइड एज अ सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट अँड इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट मध्ये आपण एक्झाम्पल वाइज प्रथम बघूया आपण ब्रास इज द कॉम्बिनेशन ऑफ कॉपर अँड झिंक. इज द कॉम्बिनेशन ऑफ कॉपर अँड झिंक. आता आपण बघूया इथे कॉपर आहे, झिंक, कॉपर आहे, कॉपर 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 हे सर्व कॉपर आहे. ठीक आहे. आता वन ऑफ द एलिमेंट ऑफ कॉपर इज रिप्लेस बाय झिंक. त्यांची साईज सुद्धा कशी पाहिजे? कंपॅरेबल पाहिजे. जे ॲटम्स आहेत that atom is replaced by copper is replaced by zinc. या दोघांची साईज पण कशी असते? सेम असते, जवळजवळ सेम असते. सो that time the replacement is possible. That time the replacement is possible. So in case substitutional impurity मध्ये काय प्रकार काय होऊ शकतं? So cations or atom is replaced by another atom. The impure atom the host atom is replaced by impure atom. That time the formation of substitutional impurity. The host atom is substituted by impure atom, formation of substitutional impurity. Now for example brass is the combination of copper and zinc. Brass is the combination of copper and zinc. The copper, here the copper आणि त्याच्यातला एक atom replaced by zinc झाला तर फॉर्मेशन ऑफ ब्रास. ब्रास इज अ वन टाइप ऑफ एलाय. मग या पद्धतीने हे होलं जातं. अजून दुसऱ्या प्रकारे आपल्याला सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी कशा प्रकारे होते? तर सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी ही दुसऱ्या प्रकारे होते वेकन्सीज थ्रू पॉलिव्हॅलंट आयन. फॉर एक्झाम्पल म्हणजेच काय सपोज इज द म्हणजेच काय समजा हा सोडियम मेटल आहे. सोडियम 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 मेटल है. सोडियम 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 सोडियम. सो आपण जर सोडियम मेटल समजा इन दिस वॅकन्सीज आर क्रिएटेड. याच्यामध्ये आपल्याला वॅकन्सीज आर क्रिएटेड बाय ॲडिंग और आता आपण आधी सर्वप्रथम एक्झाम्पलच्या रूपात बघूया. तर हा सोडियम मेटल आहे आणि आपल्याला ह्याच्यामध्ये दुसरा ॲटम इंट्रोड्यूस करायचे. त्याची हायर ऑक्सिडेशन एखादा दुसरा इम्प्युअर ॲटम ह्याच्यामध्ये टाकायचा आहे. त्याची ऑक्सिडेशन स्टेट हायर असली पाहिजे. सो सोडियम ॲटम्स आर रिप्लेस बाय स्ट्रॉन्शियम. सो सोडियम किती तयार करतो? Na+ आयन तयार करतो. सोडियम कसे आयन तयार करतात? Na+ आयन. कारण ते काय ॲटम दे आर टचिंग टू इच अदर. इलेक्ट्रॉन इकडून तिकडे असे त्यांच्या आउटरमोस्ट शेल मधून ते फिरत असतात. सो प्लस आयन प्लस प्लस सोडियम प्लस आयन. सो द सोडियम ॲटम टू सोडियम ॲटम रिप्लेस बाय स्ट्रॉन्शियम. समजा सोडियम क्लोराइडचं मिक्सचर आहे. सोडियम क्लोराइडचं हे मिक्सचर आहे. समजा आपण घेतलं हे सोडियम क्लोराइडचं मिक्सचर आहे.
सोडियम क्लोराईड असं आपण मिक्सचर घेतलेलं आहे. ठीक आहे. या मिक्सचरमध्ये आता आपल्याला असं घ्यावं लागणार आहे कारण एनायन कॅटायन हे त्याच्या जवळ नको यायला. मग हे या पद्धतीने मग आपण जर इन मोल्टन सोडियम क्लोराईड हे कसं घेतलं आपण मोल्टन सोडियम क्लोराईड मध्ये जर आपण स्ट्रॉन्शियम क्लोराईड टाकलं आता स्ट्रॉन्शियमची 2 व्हॅलेन्सी स्ट्रॉन्शियमची किती व्हॅलेन्सी आहे 2 व्हॅलेन्सी पोटॅशियम सोडियमची किती व्हॅलेन्सी आहे 1 व्हॅलेन्सी सोडियमची 1 व्हॅलेन्सी. मग आता आपल्याला चार्ज पण बॅलन्स करायचा आहे. आता आपल्याला याचा चार्ज पण बॅलन्स करायचा आहे. सो 2 सोडियम ॲटम रिप्लेस बाय 1 स्ट्रॉन्शियम ॲटम. सो वन ऑफ द 2 सोडियम आधी रिप्लेस करूया 2 सोडियम रिप्लेस बाय स्ट्रॉन्शियम ॲटम. सो एकच स्ट्रॉन्शियम गेला त्याच्यामध्ये आणि एक पोझिशन रिमेन व्हेकंट झाली. एक पोझिशन कशी झाली व्हेकंट झाली. मग त्याला काय म्हणायचं व्हेकन्सीज आर क्रिएटेड थ्रू एलिव्हॅलेंट आयन. So here is a creation of vacancy defect. That defect is called as a substitutional impurity defect. त्या डिफेक्टला पण काय म्हणता येईल substitutional impurity defect. Produce vacancies are created due to through equivalent ion. तर आपण काय एक्झाम्पल पाहिलं सोडियम क्लोराईडचं मोल्टन मास ऑफ सोडियम क्लोराईड घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये दी स्ट्रॉन्शियम क्लोराईड टाकल्यानंतर काय इफेक्ट होतो 2 सोडियम ॲटम रिप्लेस बाय 1 स्ट्रॉन्शियम ॲटम बिकॉज दे हॅव अ डिफरंट ऑक्सिडेशन स्टेट. त्यांची ऑक्सिडेशन स्टेट कशी आहे वेगळी आहे. सोडियमवर किती प्रभार आहे एकच चार्ज आहे. सो 2 सोडियम ॲटम रिप्लेस बाय 1 स्ट्रॉन्शियम बिकॉज इट हॅज अ 2 पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट. मग एका पोझिशनला तो गेला आणि दुसरी पोझिशन रिमेन व्हेकंट झाली and that time defect is created that is called the substitutional impurity defect. मी या वेळेला आपल्याला काय बघायचं याच्यामध्ये अजून आपल्याला तर इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी मेंटेन आहे का हे बघायचं आपल्याला. सो याच्यामध्ये आपल्याला काय बघायचंय इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी मेंटेन आहे का. सो इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी मेंटेन आहे 2 सोडियम ॲटम दॅट इज 2 पॉझिटिव्ह रिप्लेस बाय 2 पॉझिटिव्ह म्हणजे इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी मेंटेन आहे पण तिथे आपण एनआयएनला धक्का लावलेला नाही. एनआयएन तसेच आहे एनआयएन कसे तसेच आहेत फक्त सोडियम ॲटम 2 सोडियम ॲटम 2 पॉझिटिव्ह रिप्लेस बाय 2 पॉझिटिव्ह of strontium म्हणजे maintain the electrical neutrality. maintain the electrical neutrality. तर त्यानंतर आता आपण बघूया interstitial impurity defect. So interstitial impurity defect occupy so impure atom interstitial impurity defect मध्ये काय होतं impure atom occupy impure atom occupy interstitial site of crystal lattice. Interstitial site of crystal lattice. For example, steel is the combination of स्टीलचा पर्टिक्युलर कॅरेक्टर आणण्यासाठी लोखंडामध्ये काय टाकलं जातं कार्बन टाकलं जातं. सो कार्बनची साईज कशी आहे छोटी आहे ॲज कम्पेअर टू आयर्न. सो कार्बन एंटर्ड ॲट इंटरस्टिशियल साईटला गेला तो कार्बन अँड दॅट इज कॉल्ड द इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. याच्यामध्ये काय इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी त्याची मेंटेन आहे. इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी काय आहे मेंटेन आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण मग इम्प्युरिटी डिफेक्ट म्हणजे काय सम इम्प्युअर ॲटम्स आर प्रेझेंट इन क्रिस्टल दॅट टाइम डिफेक्ट इज प्रोड्यूस करायचं इम्प्युरिटी डिफेक्ट. इम्प्युरिटी डिफेक्ट हे 2 प्रकारचे असतात सबस्टिट्यूशन
and interstitial impurity defect. इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्टचा एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. स्टील कसं तयार होतं? आयर्नमध्ये आपण लोखंडामध्ये कार्बन टाकला आणि ते मोल्टन करून कशा प्रकारे तयार होतं? सो इम्प्युअर ॲटम ऑक्युपाय. इम्प्युरिटी कुठली असते? स्मॉल अमाऊंट ऑफ सबस्टन्स, दॅट इज कॉल्ड इन दिस एक्झाम्पल कुठला आहे? कार्बन. सो कार्बन ऑक्युपाय द इंटरस्टिशियल साइट ऑफ द आयर्न, that is called interstitial defect. आणि दुसरं काय आहे? substitutional impurity defect. त्याच्यामध्ये आपल्याला काय एक्झाम्पल घेता येईल? brass is the combination of copper and zinc. सो झिंकचं प्रमाण कसं असणार आहे? कमी असणार आहे. कॉपर मेन इलेमेंट कॉपर आहे. होस्ट इलेमेंट कुठला आहे? तर कॉपर आहे. आणि त्या कॉपर ॲटम some copper atom replaced by zinc because they have comparable atomic size and replaced by zinc आणि फॉर्मेशन ऑफ ब्रास पर्टिक्युलर कॅरेक्टर त्याच्यामध्ये क्रिएट करता येतं. मेंटेन द इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी पण त्याची मेंटेन आहे, त्याला काही त्रास नाही. दुसरा अजून कसं तयार होत आहे? तर वॅकन्सीज थ्रू एल्युव्हॅलेंट आयर्न. एल्युव्हॅलेंट आयर्न मध्ये काय होतं? फॉर एक्झाम्पल आपण काय घेतलं इथे? सो ॲटम्स द कटायन आर रिप्लेस्ड बाय अनदर इम्प्युअर ॲटम having higher oxidation state. The pure atom, pure इथे कुठले atoms आहेत? प्युअर सोडियम क्लोराइड हे झाले प्युअर ॲटम. सोडियम हा प्युअर झाला. कारण काय? मेन ॲटम जो आहे होस्ट ॲटम कुठला आहे? तर सोडियम. सो सोडियम होस्ट ॲटम इज रिप्लेस्ड बाय अनदर ॲटम हॅव्हिंग हायर ऑक्सिडेशन स्टेट. या पद्धतीने आपण स्ट्रॉन्शियम क्लोराइडचं उदाहरण घेतलेलं आहे. सो सोडियम क्लोराइडमध्ये आपण जर ट्रॉन्शियम क्लोराइड मॉलिक्यूल टाकले, स्ट्रॉन्शियम क्लोराइडचे मॉलिक्यूल टाकले, तर स्ट्रॉन्शियमची 2 व्हॅलन्सी, सोडियमची 1 व्हॅलन्सी, 2 Na रिप्लेस बाय 1 स्ट्रॉन्शियम. मग हा एक स्ट्रॉन्शियम एका पोझिशनच्या सोडियमच्या पोझिशनला ऑक्युपाय होतो, दुसरी पोझिशन रिमेन व्हेकंट राहते. मग त्या टाईपच्या इम्प्युरिटी डिफेक्टला काय म्हणायचं? सबस्टिट्युशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. आता आपण बघायचं आहे नॉन स्टोशिओमेट्रिक डिफेक्ट. डिफेक्ट म्हणजे काय? परफेक्ट अरेंजमेंट or fault is produced during the formation of a crystal. Fault is produced during the formation of a crystal. Non-stoichiometric defect. Non-stoichiometric defect. So, non-stoichiometric defect is again classified as metal excess defect and metal deficient defect. Metal excess defect and metal deficient defect. Metal deficient and metal deficient defect. Metal excess defect म्हणजे कधी होणार? मेटल कटायन आणि एनायन, तर त्याच्यातले जे कटायन आहे ते कुठले असणार आहेत? मेटल. कोण फॉर्म करतं कटायन? तर मेटल कटायन फॉर्म करतात. मग हे कटायन जर एक्सेस असेल, मग कटायन एक्सेस कधी होऊ शकतो? जर एनायन कमी असले तर कटायन एक्सेस होतात. कधी होतात एक्सेस? जर एनायन कमी असतील, एनायन कमी झाला तर कटायन एक्सेस होणार. इफ एनायन रिमेन ॲब्सेंट और व्हेकन्सी क्रिएट केली, एनायन निघून गेला, तर कटायन हा एक्सेस झाला. तर आपण त्याचे एक्झाम्पल बघूया. इन बाय एनायन व्हेकन्सी डिफेक्ट. पहिलं काय म्हणता येईल? एनायन व्हेकन्सी डिफेक्ट. व्हेन एनायन इज ॲब्सेंट, that time the cation is in excess. When anion is absent, that time cation is in excess. Cation is in excess. When anion is absent, that time the cation is in excess. That defect is called the
मेटल एक्सेस डिफेक्ट. तर आता आपण हे मेटल एक्सेस डिफेक्ट कशामध्ये असतात ते बघूया. फॉर एक्झाम्पल, व्हेन वेपर्स ऑफ सोडियम इज फास्ट, सपोज हा क्रिस्टल आहे सोडियम क्लोराईडचा, सोडियम क्लोराइड, सोडियम क्लोराइड, क्लोराइड, सोडियम, सोडियम क्लोराइड, सोडियम क्लोराइड, सोडियम क्लोराइड. हा आपण समजा एक सोडियम क्लोराइडचा क्रिस्टल घेतलेला आहे, ठीक आहे, आयनिक क्रिस्टल घेतलेला आहे. याच्यावरून आपण वेपर्स ऑफ सोडियम पास केल्या, सोडियम वेपर्स. याच्यावरून आपण काय पास केल्या, सोडियम वेपर, सोडियम मेटल इन वेपर फॉर्म पास केला. आता हा वेपर फॉर्मचा सोडियम हा काय करतो, हा याच्यामधला असलेला क्लोरीन घेतो. सो पण रिएक्शन कशी होते, तर सोडियम एक क्लोरीन ऍटम त्याने ऍब्सॉर्ब केला, ठीक आहे, फॉर्मेशन ऑफ सोडियम क्लोराइड आणि 1 इलेक्ट्रॉन आणि 1 इलेक्ट्रॉन. बघा हा सोडियम ऍटम आहे, सोडियम ऍटम त्याच्याकडे एक इलेक्ट्रॉन आहे, हा Cl मायनस. हे कसं होतं या पद्धतीने Na+Cl मायनस फॉर्मेशन ऑफ सोडियम क्लोराइड. परंतु आपण इथे काय प्लस नाही, इलेक्ट्रॉन आहे त्याच्याकडे. सो सोडियम ऍटम प्लस क्लोराइड गिव्स सोडियम क्लोराइड प्लस 1 इलेक्ट्रॉन, प्लस 1 इलेक्ट्रॉन. Now this sodium vapor absorb this sodium ion from the crystal आणि formation of sodium chloride and formation of sodium chloride which is removed from the crystal, which is removed from the crystal. Now here is a vacancy of chloride, chloride anion vacancy create झाली. आता ह्या anion vacancy मध्ये तो जो इलेक्ट्रॉन रिमूव्ह झालेला आहे, that electron occupy the position. इलेक्ट्रॉन काय करतो, तिथे पोझिशन स्वतःची ऑक्युपाय करतो. So that removed electron enter to vacant position, that is called creation of F center. त्याला काय म्हणायचं, F center or color center or color center. And due to this F center, this sodium chloride has turns to yellow color. आधी तो आपल्याला विदाउट इफेक्ट सोडियम क्लोराइड कसा असतो, सोडियम क्लोराइड हे कसे असतात, पांढऱ्या शुभ्र कलरचे असतात, पांढरा शुभ्र त्याचा कलर असतो. परंतु समजा जर हे आयनिक क्रिस्टल आहे, त्याच्यावरून जर आपण सोडियमच्या वेपर्स पास केल्या, सोडियमचे वेपर्स पास केल्यानंतर सोडियम एटम प्लस क्लोराइड फ्रॉम द क्रिस्टल ॲब्सॉर्ब फॉर्मेशन ऑफ सोडियम क्लोराइड विच इज रिमूव्ड आणि इलेक्ट्रॉन हा get enter to the crystal lattice, electron enter to the crystal lattice and occupy the vacant position, and occupy the vacant position. That is called F center, creation of F center, that is called F center किंवा म्हणायचं color center. And due to that this sodium chloride turns to yellow color. कसला कलर येतो, येलो कलर येतो. आता आपल्याला याला इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी मेंटेन आहे का हे चेक करूया. पॉझिटिव्ह नेगेटिव्ह, पॉझिटिव्ह नेगेटिव्ह, पॉझिटिव्ह नेगेटिव्ह म्हणजे इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी मेंटेन आहे, कारण एक एनायन बाहेर पडला पण त्याची जागा त्या फ्री इलेक्ट्रॉनने भरून काढली. म्हणजे जेवढे पॉझिटिव्ह आहे तेवढेच नेगेटिव्ह आयन्स आहेत. म्हणजेच काय, मेंटेन द इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी. अँड ड्यू टू प्रेझेन्स ऑफ दिस फ्री इलेक्ट्रॉन इट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी फास्ट. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कशी झाली, वाढली ड्यू टू प्रेझेन्स ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी मेंटेन झाली, वाढली, इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी वाढली. अजून काय झालं त्याच्यामध्ये, कलरिंग प्रॉपर्टी आली. डेन्सिटीवर काय इफेक्ट झाला आपण हे विचार करूया. त्याच्या डेन्सिटी, आता इथला हा जो क्लोराइड आयन बाहेर पडला, हा क्लोराइड आयन बाहेर पडला, क्लोराइड आयन बाहेर पडला, त्याच्या जागेला काय आला, इलेक्ट्रॉन झाला, इलेक्ट्रॉन आला. इलेक्ट्रॉनचं मास किती असतं, खूप कमी असतं. मग परंतु एनायन बाहेर पडला, त्याचं काही मास आहे, म्हणजे त्याच्या डेन्सिटीवर इफेक्ट झाला. सो डेन्सिटी वाढली का कमी झाली, डेन्सिटी कमी झाली, बिकॉज द व्हॉल्यूम इज सेम बट मास इज डिक्रीज, सो डेन्सिटी डिक्रीजेस.
increases density. So non stoichiometric defect त्याच्यामध्ये काय defect is produced in compound that compound has chemical formula is there, that means that compound has म्हणजे cation and anion and the ratio has no same as to that of is not same as to that of chemical formula. The cation to anion ratio is not same as to that of chemical formula, that is called as a non stoichiometric defect. त्या डिफेक्ट मध्ये आपण सर्वप्रथम बघितलं मेटल एक्सेस डिफेक्ट. मेटल एक्सेस कधी होतो? फॉर एक्झाम्पल कटायन जर ॲब्सेंट झाला तर मेटल एक्सेस झाला, एनायन जर ॲब्सेंट झाला तर कटायन एक्सेस झाला. मग आपण त्याचे एक्झाम्पल काय बघितलं? सोडियम क्लोराईड मधून सोडियम क्लोराईडच्या क्रिस्टल वरून जर सोडियमच्या वेपर्स पास केल्या तर या पद्धतीने रिएक्शन झाली. इलेक्ट्रॉन ऑक्युपाय द इंटरस्टिशियल पोझिशन किंवा वेकंट पोझिशन क्रिएशन ऑफ एफ सेंटर अँड ड्यू टू दॅट इट हॅज सम पर्टिक्युलर कलर. त्यानंतर त्या कलर असतो, इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी मेंटेन आणि डेन्सिटी कशी झाली? डिक्रीज झाली. आता मेटल एक्सेस डिफेक्ट. जर मेटल इज इन एक्सेस ड्यू टू कटायन, जर कटायन मेटल अजून कधी एक्सेस होऊ शकतो तर कटायन हा इंटरस्टिशियल पोझिशनला गेला तर मेटल एक्सेस होऊ शकतो. कुठे लिहू आता? तर मेटल एक्सेस डिफेक्ट, एक मेटल एंटर टू इंटरस्टिशियल पोझिशन. दुसरा मेटल एक्सेस कधी होऊ शकतो? जर कटायन एंटर टू इंटरस्टिशियल पोझिशन किंवा एनायन निघून गेला तर. एनायन निघून गेला तर आता आपण सोडियम क्लोराईडचे एक्झाम्पल पाहिलेलं आहे. आणि दुसरा आता एक्झाम्पल आपण बघणार आहे मेटल एक्सेस डिफेक्टचं की कटायन हा इंटरस्टिशियल पोझिशनला गेला. फॉर एक्झाम्पल तर कटायन हा इंटरस्टिशियल पोझिशनला गेला तर डिफेक्ट जो क्रिएट होतो त्याला म्हणायचं मेटल एक्सेस डिफेक्ट. त्याच्यामध्ये सुद्धा नॉन स्टोशियोमेट्री असणार आहे. कारण फॉर एक्झाम्पल और यापूर्वीच आपण कुठला बघितला? सोडियम क्लोराईडचं बघितलं. सोडियम क्लोराईड त्याच्यामध्ये काय झाला? एक सोडियम बाहेर पडला आणि मग त्याच्या जागेला काय आला? इलेक्ट्रॉन आला. म्हणजे जेवढे क्लोरीन होते, समजा क्लोराईड एक असेल तर सोडियम कसं आहे की आता हा मी फक्त मगाशी विसरलेले आहे सांगायचं म्हणून मी परत एकदा हे सांगायला लागले. पण आपल्याला हा नॉन स्टोशियोमेट्री इफेक्ट सांगायचा आहे. आता आपल्याला इथं कसं आहे? बॅलन्स फॉर्म आहे सोडियम क्लोराईड 1:1, परंतु या केसमध्ये तो 1:1 नसणार आहे. सोडियम क्लोराईड या केसमध्ये तो 1:1 नसणार आहे. मग यामध्ये काय असणार आहे? एक इलेक्ट्रॉन, एक क्लोरीन कमी. जर क्लोरीन आपल्याला एकच आहे असा विचार केला तर सोडियम कसे आहे? 1+x. सोडियम किती असणार आहे? 1+x असणार आहे. म्हणजे सोडियम इज इन एक्सेस. तर हे मेटल एक्सेसचं उदाहरण झालं. आता आपण दुसरं उदाहरण मेटल एक्सेसचं डिफेक्टचं आपण बघणार आहोत. दॅट इज जर कटायन हा इंटरस्टिशियल पोझिशनला आला, जर कटायन इंटरस्टिशियल पोझिशनला आला तर काय होणार आहे? मेटल एक्सेस डिफेक्ट होणार. फॉर एक्झाम्पल सपोज पुस्तकामध्ये आपल्याला कुठले एक्झाम्पल दिले आहे? झिंक ऑक्साईडचं. सपोज द क्रिस्टल ऑफ झिंक ऑक्साईड हे आपण घेतलं. झिंक ऑक्साइडला हीट केल्यानंतर काय होणार आहे? झिंक ऑक्साइड हीटेड, फॉर्मेशन ऑफ Zn2+ आयन प्लस हाफ O2 आयन आणि 2 इलेक्ट्रॉन बाहेर पडले. 2 इलेक्ट्रॉन त्याच्यातून बाहेर पडले. मग या केस मध्ये काय होणार आहे की हे जे Zn2+ आयन ऑक्युपाय सम इंटरस्टिशियल पोझिशन. These 2 electron also occupy some interstitial position. ते दोन्ही इलेक्ट्रॉन पण कुठे जाणार आहेत? त्या क्रिस्टलच्या ऑक्युपाय सम इंटरस्टिशियल पोझिशन मध्ये. आणि हे Zn2+ आयन आल्सो ऑक्युपाय द इंटरस्टिशियल पोझिशन. एक Zn ऑक्साइड आयन बाहेर पडला हीट केल्यामुळे. ह्याला आपण हीट दिली. मग हीट दिल्यामुळे काय होणार आहे? त्याची
एक झेडन ऑक्साईड मॉलिक्यूल बाहेर पडला आणि फॉर्मेशन ऑफ झेडन प्लस आयन आणि 2 इलेक्ट्रॉन. मग ऑक्सिजन तर उडून गेला. ऑक्सिजन उडून गेल्यामुळे काय झालं, तिथे मेटल एक्सिस झाला. त्याच्यातला जो Zn2 प्लस आयन एंटर टू दी crystal lattice and occupy interstitial site. Electron पण आले and that occupy the interstitial site. In this way the metal excess defect is produced. Metal excess defect हा produce झाला. तर आता आपण बघायचं metal deficient defect. तर metal deficient defect हे कशामध्ये दिसणार, म्हणजे कटायनची डेफिशियन्सी. म्हणजे काय झालं, कटायनची डेफिशियन्सी. सो कटायनची डेफिशियन्सी इन दिस टाइप ऑफ डिफेक्ट इज पॉसिबल इन अ कंपाउंड हॅव्हिंग दी व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. या टाइपचा मेटल डेफिशियंट डिफेक्ट ही कशामध्ये दिसणार आहे, दी कटायन्स और मेटल्स हॅव्हिंग व्हेरिएबल oxidation state, metals having variable oxidation state deficient defect दिसणार आहे. For example nickel oxide. For example nickel oxide. For example nickel oxide. In this case nickel ची व्हॅलेन्सी किती आहे, 2 प्लस व्हॅलेन्सी. फॉर एक्झाम्पल निकेल ऑक्साइड, निकेल ऑक्साइड निकेल 2 प्लस आयन. इन निकेल ऑक्साइड मध्ये किती व्हॅलेन्सी आहे, ऑक्सिजनची 2 मायनस म्हणजे निकेलची 2 प्लस. मग या केस मध्ये निकेलची व्हॅलेन्सी किती असणार आहे, 2 प्लस. ऑक्सिडेशन स्टेट किती असणार आहे, 2 प्लस असणार. सपोज 3 निकेल आयन, 3 निकेल 2 प्लस आयन बाहेर पडले म्हणजे चार्ज किती झाला, 3 दुने 6 एवढा पॉझिटिव्ह चार्ज झाला. ठीक आहे. नाउ दिस 3 प्लस आयन्स आर रिमूव्ड and the position of this 3 plus ion is occupied by a nickel 3 plus ion. आता निकेल 3 प्लस आयन किती लागणार आहे, चार्ज तर बॅलन्स झालं पाहिजे. इट मेंटेन द इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी. मग ती मेंटेन्स करायची. आता त्याच्यामध्ये किती आहे, जर हे 3 बाहेर पडले, 3 सोडियम 3 निकेल ऑक्साइड. सो 3 निकेल ऑक्साइड त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज किती झालाय, पॉझिटिव्ह चार्ज इज +6 आणि नेगेटिव्ह चार्ज किती आहे 3 ऑक्सिजनचा, सो -6. इथे काय इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी मेंटेन आहे. आता या केस मधून जर 3 निकेल 2 प्लस आयन बाहेर पडले, किती चार्ज कमी झाला, +6 चार्ज कमी झाला. पण इट मेंटेन द इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी. मग इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी मेंटेन करायसाठी आपल्याला 2 निकेल 3 प्लस आयन्स टाकले आले तर इथे पॉझिटिव्ह चार्ज बॅलन्स झाला. सो दिस निकेल 3 प्लस आयन, निकेल 2 प्लस इथे आहे आणि हा निकेल 3 प्लस, हा इथे पण निकेल 3 प्लस. ठीक आहे. इथे हा पोझिशन रिमेन व्हेकंट झाली. ही पोझिशन कशी झाली, व्हेकंट झाली. सो चार्ज इज न्यूट्रल. दोघांचं चार्ज म्हणजे 3 प्लस आणि 2 प्लस दोघं जण किती आहेत, तो हे निकेल 2 प्लस चे किती होते, 3 ॲटम रिप्लेस बाय 2 निकेल 3 प्लस ॲटम. मेंटेन द इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी. पॉझिटिव्ह जेवढं होतं तेवढंच निगेटिव्ह आहे. परंतु निकेल 2 प्लस आयन्स हे कमी झाले म्हणजे त्याची नॉन स्टोशियोमेट्रिक इफेक्ट तयार झाला. म्हणजे त्याच्यामध्ये काय असणार आहे, निकेल 2 प्लस आयन, निकेल 3 प्लस आयन आणि ऑक्सिजन आयन, ऑक्साइड आयन. म्हणजे ऑक्साइड आयन जर 6 असतील तर हे दोघं मिळून 6 आहे. कसा रेशो आहे, हे जर 6 असतील तर हे दोघं मिळून 6 आहे. हे दोघं मिळून 6 आहे. म्हणजे त्यांचा जो रेशो आहे स्टोशियोमेट्रिक इफेक्ट
जो व्हायला पाहिजे तो होत नाही, एक पोझिशन रिमेन व्हेकंट राहते, त्या टाईपला काय म्हणायचं, मेटल डेफिशियंट इफेक्ट. तर इथे आपला डिफेक्ट हा टॉपिक संपलेला आहे. सो डिफेक्ट मीन्स इरेग्युलरिटी or fault is produced in arrangement of constituent particle. तर 3 टाईपचे डिफेक्ट्स असतात हे आपण आत्ताच पाहिलं. थँक्यू.